हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाड्याचा नाकवा. तर आज आहे आमच्या गावामध्ये नवरात्रीचा फॅन्सी ड्रेस. तर फॅन्सी ड्रेससाठी आपण आता गणपती कुशलला बनवणार आहोत. तर गाईज आता सर्वात प्रथम आपण हा पुट्टा घेतलेला आहे, पाहू शकता आपण पुट्टा घेतलेला, आणि त्याच्यावर पूर्ण आपली आता कलाकृती रेखाटित आहोत. हा कुशल आहे आणि यालाच आपण आता गणपतीचा पूर्ण शृंगार करणार आहोत. गाईज सर्वात प्रथम आपण गणपतीचा जो मुकुट आहे तो पूर्ण आता कोरण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. गाईज आता पूर्ण जो मुकुट आहे गणपतीचा, गणरायाचा वरचा मुकुट आहे तो पूर्ण कोरीव काम झालेला आहे, आणि लगेच आपण आता जो चेहरा आहे तो आता बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज सर्वात प्रथम आपण कान घेऊया. गाईज लगेच आपण आता गणरायाचे डोळे करूया. डोळे काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आता आपण पाहू शकता गणरायाचे डोळे आखणी चालू आहे. गाईज पूर्ण गणरायाचा चेहरा आता आपण या पुट्ट्यावर रेखाटलेला आहे, आणि लगेच याला पेंटिंगच्या साहाय्याने याला आपण आता गणरायाचं स्वरूप आता देणार आहोत. तर गाईज पाहत राहा. गाईज प्रथमतः आपण आकृती जी आहे गणरायाची ती पूर्णपणे आपण काढत आहोत कैचीच्या माध्यमातून. गाईचा जो आपण गणपतीचा चेहरा केलेला आहे त्याला आपण पूर्णपणे आता बॅक साईडला टेप मारत आहोत, का तर तो स्ट्रॉंगली राहावा त्यासाठी टेप मारत आहोत. तर आता लगेच आपण पेंटिंग वर्कला आता सुरुवात करणार आहोत. आपण पाहू शकता पेंटिंग वर्क आपला.
प्रथमतः आपण पूर्ण चेहऱ्याला बॉडी कलर लावत आहोत. इथे जा, इथे लाव. गाईज आता आपण लगेचच शेडिंग कडे बोलूया. जर पंखा चालू करते का? गाईज पूर्ण गणपतीचा जो चेहरा आहे तो पूर्ण आपण केलेला आहे पुट्ट्याचा, आपण पाहू शकता. आणि लगेचच कुशलला आता पूर्ण ड्रेसिंग करण्यात येईल, शृंगार वगैरे करण्यात येईल. देखील रेडी झालेला आहे. कॉस्टन त्याचा पूर्ण पितांबर पांडुआबांनी लावलेला आहे त्याला. आणि आता लगेचच गणपतीचं मुकुट आपण लावणार आहोत. आणि इकडं बिट्याडॉन पण आहे, बघू दाखव इकडे काय करायला, काय केले तुम्ही? कानिपनाथ. इकडे बघ, इकडे दाखव. इकडं थोडी अडचण होती, त्याला दिसत नव्हता, त्यामुळं आता मोठे छेद करायला लावलेत. आता मोठे डोळे करायला लावलेत, त्यामुळे त्याला दिसून येईल. आणि बाहेर भरपूर अंधार असल्यामुळे मोठे डोळे करणं गरजेचं आहे गणपती देवाला. आपण पाहू शकता, बिट्याडॉन त्याला म्हणतात. आणि लुंगीवर गणपती डुंगे गावचे सुपुत्र आहेत ते बिट्याडॉन. आणि इकडे आलेले आहेत ते मामाकडे. आणि पाहू शकता आपण, ते आता बंगाली विद्या शिकून आलेले आहेत, 14 कांडी. आता बांधण्याचं काम चालू आहे गाईज मुकुट देवाचं. आणि
साईडला आई पण आहे. आता आईने पण घेतलेला आहे. आता पाहू शकता बंगाली बाबा आणि रुद्राक्ष वगैरे बांधलेले आहेत. आता आता गळ्यामध्ये अजून धारण करणार आहेत ते आणि लगेच तपभूमीला ते जाणार आहेत. आता आपण पाहू शकता किती केस त्यांचे वाढलेले आहेत. भरपूर असे केस वाढलेले आहेत त्यांचे. पाहू शकता बंगाली बाबा आणि लुंगी विंगी धारण करून ते आता जटाधारी झालेले आहेत आणि लगेचच ते आता रुद्राक्षमाला देखील धारण करणार आहेत आता बंगाली बाबा. आणि बंगाली बाबांचे केस दाखवा जरा, तुमचे केस. बंगाली बाबांचे केस देखील मस्त, पण ते जास्ती गाईज गळतात त्यांचे केस. त्यांना गाईज बंगाली बाबांना आता आपल्याला आदिवासी तेल आणायला लागेल असं वाटतं. शर्मा डॉक्टर त्यांनी चांगली परंडी मारली होती. पाहू शकता किती कलाकुसर मस्त झालेली आहे आणि पूर्ण, पण गणपतीला पोटलाच नाही गाईज. आपण पाहू शकता पोटला जरा कमी आहे. पाहू शकता साक्षात गणपती देव कुशल नाकवा झालेला आहे. आता त्रिशूलधारी बंगाली बाबा जे बिटाडॉन या नावाने प्रामुख्याने त्यांना संबोधलं जातं. डुंग्यामध्ये त्यांचा डुंगा, भिवंडी, खारबाव डुंगा यामध्ये त्यांचा परिचय आहे. तर काहीच पाहू शकता बंगाली बाबा आणि आपले गणपती बाबा हे चोदरपाडा वर्चस्व डुंगा आहे. तर गाईज आपण पाहू शकता किती मस्त असं नटल्यान ते. आणि आता आपल्या नवरात्रीमध्ये आता हे शिवनगर चौदरपाड्यामध्ये फॅन्सी ड्रेससाठी चाललेले आहेत आणि आपण पाहू शकता बंगाली बाबा आणि गणपती बाबा. गणपती भगवान की जय. चला, आणि पूर्ण तयारी चालू आहे तिकडं. इकडे बाबा पण वैतागला बांधून त्याला. इकडे बघ रे. असे नवनवीन पार्ट्स आमच्या गावामध्ये फॅन्सी ड्रेस म्हणून करत असतात आणि आज बनलेला आहे गाईज कुशल गणपती. आपण पाहू शकता गणपती किती मस्त असा झालेला आहे. आणि इकडे बंगाली बाबा बंगाली देखील झालेला आहे बिटाडॉन. आपण पाहू शकता बिटाडॉन. आणि परत एकदा आपण बंगाली बाबा आणि गणपतींचे दर्शन घेऊया. गाईज पाहू शकता गणपती, गजानन महाराज आणि बंगाली बाबा. नवरात्री उत्सव 2025 शिवनगर चौदरपाडा फॅन्सी ड्रेस.